कसा आहे आरटीओ सुपाटोल नाक्यावर नगर रोडला हे नुसती धाराधारी. कसं आहे गावाकडचं वातावरण एकदम कडक. गावाकडची मजाच वेगळी हो, विशेष नाही. गाई म्हशी शेती, नो जास्त रेंज नाही, काय नाही, टेन्शन नाही बघा. गावाकडचं ट्रेनची पटरी, गावाकडची मजा, फाटक, गावाकडची पहिली आठवण हे बघून खूप आनंदी व्हायचा माणूस तेव्हा. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन सिरीजमध्ये. तर मित्रांनो, आज आपण माल भरलेला आहे डायरेक्ट पुणे टू परभणी. तर मित्रांनो, सामान थोडं एवढं आपल्याला लागलं होतं, त्यांनी नीट केलं आणि निघालो आपल्या प्रवासाला. तर मित्रांनो, खाली आपल्याला कॉर्पोरेशनचं पाईप तिथं पाणी वगैरे भरून घेतलं, आलो डायरेक्ट वागवलेला जिथं आहे फक्त दोन कांड. बघा सिटीत राहून पण गावाकडे राहिल्यासारखं वाटतं, एकदम कडक. बघा पुढं आलो लोणीकांच्या पुढं, जरा मटल हालत होतं, दोरी बिरी बांधली, ताडपत्री पण उडत होते. त्यानंतर केला प्रवास सुरू. तर बघा कसं वाटतं, हे बघा रांजणगाव पुणे टू डायरेक्ट रांजणगाव पास करून सुप्याचे चालू दिसला आरटीओ. नुसते धाराधारी चालू होते रात्रीचे, एकदम कडक. सुप्यापाशी दोन्ही आरटीओ असतात, नगर रोडचे सुद्धा असतात आणि पुण्याचे सुद्धा असतात. तर मित्रांनो, गाडी ओव्हरलोड भरताना सांभाळून जात जावा, त्याची काळजी घ्या, गाडीची काळजी घ्या. पैसे आपले काय फुकट येत नाहीत. तर मित्रांनो, पोहोचले नगरच्या ब्रिजवर. तिथून जो आपल्याला ब्रिज आपण जो चढतो, तर जिथं आपल्याला फर्स्ट सर्व्हिस रोडला जायला एक्झिट दिलेला आहे, तिथून आपल्याला एक्झिट घ्यायला लागतो, कारण आपल्याला जायचं असते आपलं बीड मार्गे. तर मित्रांनो, तू खालनं जायला सुद्धा दोन रोड आहेत, एक आपण जामखेड मार्गे जाऊ शकतो आणि एक आपण पाथर्डी या मार्गे जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्याला जे आहे पाथर्डी हे मार्ग सोयीस्कर पडतो. आणि मित्रांनो, जर तुम्ही अजून एक आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे, आता पैठण, आंबड आणि जालना असं समजा आपण येऊ शकतो येताना. तर मित्रांनो, येताना आपण जालना साईडचा आंबड घनसांगवी तालुक्यातून पैठणवरनं शेवगाव आणि असं करत परत खरंजे घाट नगरचा तिथं आपण येणार आहे. तर मित्रांनो, हे सगळं तुम्हाला माहिती रात्रीची वेळ असते, पण कसं मित्रांनो, नगरचा जो आतमधला रोड आहे पाथर्डी वगैरे, तर भरपूर ट्रॅव्हल्स लाईनच्या गाड्या रात्रभर चालू असतात, त्यामुळे काय टेन्शन नाही. त्यामुळे आपण रात्रीचा प्रवास करतोय, कारण प्रवास सुद्धा उरकतो, दिवस वाया जात नाही. त्यामुळं चला म्हणलं. आणि आपल्याला उद्या लगेच रिटर्न सुद्धा यायचे, उद्या रात्री आपण सुद्धा रिटर्न निघणार आहे. तर हे बघा, तुम्ही पहिला जो सर्व्हिस रोडला एक्झिट दिलेला, जुना आपण एक्झिट मारला. तर मित्रांनो, हे जे रूमला असतात ज्या पट्ट्या, या पट्ट्यांवर गाडी सावकाश घेत जावा, कारण या पट्ट्यांवरनं जर तुम्ही गाडी फास्ट घेतली तर तुमच्या गाडीची अलाइनमेंट आउट होऊ शकते. मित्रांनो, याची सुद्धा काळजी घेत जावा. मित्रांनो, हे बघा, सगळ्या पट्ट्यांवर एकदम सावकाश गाडी घेणं खूप महत्त्वाचं आहे, त्याशिवाय काहीच फायदा नाही. सारखी अलाइनमेंट आउट झाली तर तुमच्या गाडीचे टायर हे चाटणार आणि टायर लवकर खराब होणार. मित्रांनो, याची सुद्धा तुम्ही काळजी घेत जावा. मित्रांनो, हे जो तुम्हाला करून राईट दिसतोय, तर तिथून राईटला जातो हा रोड डायरेक्ट जामखेड मार्गे बीडला. तर बीडच्या अलीकडनं पुढचा जो रस्ता आहे पाथर्डी मार्गे, तो डायरेक्ट बीडच्या अलीकडे निघतो गेवराईला जायला. मित्रांनो, तो रोड आपण नेहमी वापरतो, ते आपण त्याच रोडने जाणार आहे. तर गाणी वगैरे लावली होती, तर माहोल झाला होता कडकमध्ये, आपला प्रवास एन्जॉय करत होतो आपण. तर मित्रांनो, नंतर नगरमध्ये गेल्यावर आपल्याला कळलं की आपल्या गाडीचा खालचा लाईट जो आहे राईट साईडचा तो बंद पडला आहे, त्यामुळे दिसायला सुद्धा कमी होतं. त्यामुळं हाय बीमवरच गाडी जास्त चालत होती, वरच्या लाईटवर फोकसवरच. म्हणलं करणार काय, चालवायचं लागते, जाऊ द्या म्हणलं, काय विषय नाही, करू आपला प्रवास चालू. मित्रांनो, प्रवास कसा वाटतो तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा मित्रांनो, खालचा लाईट काहीच पडत नाही, कारण एक साईडचा लाईट डायरेक्ट बंद झालेला आहे. मित्रांनो, हा जो राईट आहे, आपल्याला राईट मार्ग DSP चौक पुढे राहतो, त्याच्या अलीकडनं आपल्याला हा राईट घ्यायला लागतो. हा राईट जातो डायरेक्ट करंजे घाट पाथर्डी मार्गे तिसगाव या रोडने आपल्याला सोडतो, ते पुढं घनसांगवी फाट्यावर. तर मित्रांनो, हा रोड सुद्धा खूप चांगला आहे, पण म्हणजे आत्ता रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे लय वाईट अवस्था आहे रोडची. तर त्यामुळे आपण विचार करतो की त्याने आंबड साईडने यावं. तर हे बघा मित्रांनो, करंजे घाट आपण काढायला चालू केलेला आहे, त्यामुळे लाईट वगैरे लावून कडकमध्ये. रात्रीचा प्रवास तुम्हाला माहिती की मजा तेवढीच, थंडी पण तशी वाढत होती जसं जसं नगर पास करत होतं तसं. आता म्हणलं जाऊ द्या, का विषय आहे. हो, गाडी चढवली, म्हणलं प्रॉब्लेम नाही, रात्रीचा प्रवास आहे, एन्जॉय पण होतो, थोडीफार भीती पण वाटते, पण काय नसतं. कारण या रोडला कंटिन्यू वाहतो कसं, कारण आपण कंटिन्यू तारखेचा प्रवास करतो या रोडला, त्यामुळे काही त्रास नाही. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा. मित्रांनो, हे बघा, दोन अशा गाड्या हाय बीमवर आहे, त्या हाय लो बीम काहीच करत नाहीत, धडाधड डोळ्या उजड पाडतात, फार वाईटं टाकतात. असं आपल्या गाडीतला मित्रांनो लाईट घालता आणि प्रोडक्टमध्ये. मित्रांनो, आलोय पुढं डायरेक्ट तिसगावपाशी
तर मित्रांनो इथेच गाव आहे. चिसगावपासून लेपला जो शेगावला रोड जातो तिकडून सुद्धा आपण जाऊ शकतो गावाला, पण तो रोड आपण सध्या यूज नाही करणार, आपण आपल्या रेग्युलर रूटनेच जाणार आहे. तर मित्रांनो हे बघा पुढं आलो डायरेक्ट, म्हणजे रोडला रस्ता सुद्धा खूप खराब होता. पास केला तर मी झोपलो होतो, मग मध्ये काही शूटिंग केलं नाही. रस्ता किती खराब, खूप खराब होता. 2 तास लागले मित्रांनो 30-40 किलोमीटर रस्ता रन केला. तो डायरेक्ट आलो. हा जो लागतो मित्रांनो हा आपल्याला सुद्धा 5-10 किलोमीटरसाठी सोलापूर टू संभाजीनगर हायवे. आणि 2-4 वर्ष झाले मित्रांनो होऊन ह्या रोडला आपल्याला 5-10 किलोमीटरसाठी यूज करायला लागतो. पुढे गेलं पुढे गेलं की लेफ्ट साईडने राईट साईडला रस्ता जातो, तो सर्व्हिस रोड घ्यायला लागेल. इथं पण सुद्धा मित्रांनो जो पहिला सर्व्हिस रोड लागन खाली उतरायला ब्रिजपासून, तो रोड आपल्याला घेऊन डायरेक्ट राईट मारून डायरेक्ट महाजलगावच्या दिशेने जायला लागतं. तर मित्रांनो हा रोड सुद्धा खूप छान आहे. इथून प्रवास सुद्धा खूप करतो. टोल वगैरे असतील, पण या रोडने कधी आपण सोलापूर टू संभाजीनगर कधी प्रवास केलेला नाही, त्यामुळे आपल्याला टोल किती आहे आणि कुठं कुठं आहे काहीच माहित नाही. पण आपण जेवढं रन करतो तेवढ्या रनमध्ये कुठेही टोल लागत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला रोडने जायला काहीच वाटत नाही. प्लस रनिंग सुद्धा उरकते. तर मित्रांनो गेवराच्या जवळजवळ आलो, एवढी थंडी वाजली ना मित्रांनो सांगू शकत नाही, प्रमाणाच्या बाहेर. जसं जसं सूर्य लागला तसं पण तरी सुद्धा एवढी थंडी होती, काचा पूर्ण बंद होता. आता सकाळी मित्रांनो सूर्य उगवतोय बघा, एकदम सकाळचं फ्रेश वातावरण आहे, फ्रेश मूड होता. चहा वगैरे पिला होता मागं गडी फाट्यावर. मित्रांनो याला तुमचे इथं काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. याचा यूज काय डाबड्यांचा. तिथं घर सामान सोडलं, निघालो आता गाडीकडं. आता गाडी आणावं, गाडीमध्ये परत 2-4 पिशव्या टाकायच्या होत्या, त्या पिशव्या टाकावं, निघावं आपलं पूर्ण गावाच्या दिशेला. तर आपलं गाव इथून आहे 50 ते 60 किलोमीटर. आपला तालुका जो पडतो तो पाथरी तालुका पडतो. तो आपल्याला पाथरगाव म्हणून जे आपलं गाव आहे. मित्रांनो आपण सेलूमध्ये वालूरच्या जवळ केमापूर गाव आहे, तर आपण इथं थांबलो होतो. हे आपल्या आत्याचं गाव आहे केमापूर. तर मित्रांनो आपली गाडी लावली, ते गाडीला स्टार्टर मारून निघू पुन्हा आपल्या घरच्या दिशेला. माल वगैरे भरला, निघालो घरच्या दिशेला. मित्रांनो गावाकडची मजा वेगळी. हे बैलगाडी, गाया, म्हशा, गावाकडचा जो वास आहे मातीचा, तो मित्रांनो सिटीमध्ये मला कधीही मिळणार नाही. तर मित्रांनो गावाकडे आला तर गावाकडचा आनंद घेत जावा. तर त्यामुळेच मित्रांनो आपण जे ही गावाकडची ट्रिप घेतलेली होती. तर मित्रांनो गावाकडचा फीलच वेगळा होता. तर गावाला आपलं चिकन मटन वगैरे खाऊन रात्रीचं एकदम निघणार होतो आपण पुन्हा आपल्या घरच्या प्रवासाला. तर मित्रांनो इथून आपण निघलोय, आपल्याला जायचंय पाथरीला. आपल्याला गाडीला मागे लाइटिंग टाकायची, त्यासाठी आपण जो आपला प्रयत्न चालू होता. पण मित्रांनो ती काय लाइटिंग आपल्या गाडीला बसली नाही. पात्रीमध्ये सागर डेकोरेशन पात्री म्हणून इंस्टाग्रामला सुद्धा खूप फेमस आहे. तर मित्रांनो आता आपण सेलूवरनं इथून आपल्याला जो आहे राईट मारायला लागतो पाथरीकडे जाण्यासाठी. सरळ आपला सेलू तालुका जे पूर्ण आहे याच्यामध्ये राईट मारायचा. राईट मारून सरळ पुढे गेले की फाटक लागतं, ते फाटक क्रॉस करायचं. आणि इथून 20-25 किलोमीटर आपलं पाथरी लागतं. 20-25 किलोमीटर पाथरीनंतर परत आपलं गाव आहे 20-25 किलोमीटरच. मित्रांनो पूर्ण 50 ते 60 किलोमीटरचं रनिंग आहे मित्रांनो इथून सेलूपासून. आणि आत्याच्या गावापासून 70 किलोमीटरचं रनिंग आहे. तर मित्रांनो हे बघा या फाटक. तर मित्रांनो फाटक क्रॉस करून घेऊ. फाटक कधी पण पडू शकतं. जर आपल्याला येताना पण लागलं नाही आणि जाताना लागलं नाही, ती एक चांगली गोष्ट झाली मित्रांनो याच्यामध्ये. तर मित्रांनो गावाकडे बघा कापसाचा सीझन चालू होता, कापसाचा आणि ऊसाचा. फुल दानक्यात गाड्या भरून, कापूस पण तेवढाच आणि ऊस तेवढाच. नुसतं ओव्हरलोड माल, नुसतं मागं फाळकं, वरती हाईट, पूर्ण ओव्हरसाईज माल मित्रांनो. एकदम ताडपत्री टाईट मारून लोक कानाकानात चालतात. गावाकडे काय एवढा विषय नाही. तर मित्रांनो गावाकडे सुद्धा खूप आरटीओ फिरतोय, काय माहिती त्यांना गाड्यांना धरतो नाही धरतो काय माहित नाही. तर मित्रांनो हे बघा हे फाटक क्रॉस केलं. इथून आता गेलो पात्रीला. एक व्हिडिओ घेतला गाडीचा, थांबलो होतो 2 मिनिटांसाठी ब्रेकसाठी. तर निघलो. हा जो आहे खराब रस्ता येतो ना, 5 किलोमीटरसाठी फक्त यांनी सिमेंट रस्ता बनवला, बाकी अख्खा रस्ता यांनी खराब ठेवला. आता कसं नियोजन केलं यांनी काय माहित. 20 किलोमीटरचा 5 किलोमीटर चांगला बनवलाय, बाकी अख्खा 15 किलोमीटर खराब बनवलाय. ते मित्रांनो गावाकडची अवस्था. गावाकडं कोण काय करून काय कधी सांगता येत नाही. असा रस्ता बनवलाय मित्रांनो उचलून, आणि मागं सगळा खराब आहे. ते आपल्या गावाकडची कंडिशन. तर मित्रांनो गावाकडचा फील वेगळा आहे. त्या काय हॉटेल्स वगैरे काय भेटत नाही, बाकी काय नाही, पण जो गावाकडची मजा आहे ती गावालाच आहे. बघा कसा रस्ता एकदम कडक मध्ये. तर मित्रांनो आपण पात्रीला गेलो होतो. पात्रीला काय आपलं काम झालं नाही. उद्या म्हणलं टाइमपास करत करावं का. तिथून आपल्याला हे 3 ते अँगल असतात पुढं लावण्यासाठी त्रिकोण, ते घेतले. तिथून दुसरे तर काय खरेदी करावं मला, जाऊ दे हेच खरेदी करू. ते मित्रांनो आता नवीन टाकू आपल्या दोन्ही गाड्याला, जित्तूला आणि अशोक लेलँडला सुद्धा. लाइटिंग तर काय आपल्याला ती गाडीला बसले नाही. तर मित्रांनो पुढच्यात आता आपल्याला अँगल मारून पुन्हा आपल्याला येऊन इथं फिटिंग करायला लागेल. तर मित्रांनो आता भेटूया नेक्स्ट आपल्या परतीच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो हा ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद.